नमस्कार. रेसिपीज विथ पूजामध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण बटाटा भेंडी पाहणार आहोत. खूप सोपी प्रोसेस आहे आणि अगदी 15 मिनिटांमध्ये भेंडी तयारही होईल. रोज रोज 30-30 साधी भेंडी खाऊन जर कंटाळा आला असेल तर चला बनवूयात बटाटा भेंडी. अगदी 15 मिनिटांमध्ये तयार होते. अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपीजसाठी रेसिपीज विथ पूजा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लगेचच सुरुवात करूया. सर्वात आधी परातीमध्ये मी भेंड्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत. भेंड्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि निथळून आपल्याला त्या एका कॉटनच्या कपड्यावर निथळायला काढायच्या आहेत. तर भेंड्या कोवळ्या वापरायच्या आहेत. कोवळ्या भेंड्या कशा ओळखायच्या, तर असं नखाने शेंडा मोडला तर तो सहज मोडतो. हे पहा. तर भेंड्या निथळायला मी एका कॉटनच्या कपड्यावर टाकल्या. सगळ्या भेंड्या निथळून घेतल्या. एक एक करून त्या पुसून आपल्याला ताटात घ्यायच्या आहे. तर हे पहा, एक एक भेंडी मी अशी पुसून घेते आहे. या पद्धतीने सगळ्या भेंड्या कोरड्या करायच्या आहेत. भेंडीमध्ये अजिबात पाणी राहता कामा नये. जर पाणी राहिलं तर भेंडी चिकटच होणार, हे नक्की. तर भेंड्या निथळून घेतल्या, छान पुसून घेतल्या. आता या आपल्याला एक 5 ते 10 मिनटं फॅन खाली सुकवायचे आहेत. फॅन खाली सुकवा. उन्हात वगैरे अजिबात ठेवायचे नाही आहेत, नाहीतर भेंडीचा कलरच बदलून जाईल. तर एक 5-10 मिनटातच भेंडी अगदी सुकली आहे, कोरडी झाली आहे. आता आपण बटाटा भेंडी बनवायला घेऊ. तर सर्वात आधी मी या चाकूला तेल लावून घेते आहे. गोडे तेल लावून घेते आहे. त्यामुळं काय होतं, भेंडी चिरायला सोपी जाते आणि चाकूला अजिबात चिकटत नाही. तर भेंडी चिरून घेऊया. खूप मोठी मोठी कापायची नाही आहे. अगदी 1-1 इंच, अर्धा इंचावर भेंडी कापायची आहे. खूप मोठ्या फोडी करू नका. आपल्याला त्याबरोबर बटाटेसुद्धा शिजवायचे आहे. तर बारीक बारीकच फोडी करायच्या आहेत आपल्याला. देठ काढून टाकले आणि शेंडेसुद्धा काढून टाकते मी. जर तुमच्याकडे वापरत असतील तर शेंडे ठेवू शकता. हे पहा, खूप मोठी कापायची नाही आहे किंवा खूपच बारीक नको की अगदी त्याचा लगदा होऊन जाईल. अशी 1-1 इंच, अर्धा इंचावर मी भेंडी चिरून घेते आहे. सगळी भेंडी या पद्धतीने आपल्याला चिरून घ्यायची आहे. भेंडी चिरून झाली की आपल्याला बटाटे चिरायचे आहे. तर बटाटेसुद्धा आपल्याला भेंडीच्याच साईजचं चिरायचं आहे. ज्या साईजची भेंडी चिरली आहे त्याच साईजचं बटाटे चिरा. अगदी मोठं पण ठेवू नका, नाहीतर भेंडी शिजेल आणि बटाटा लवकर शिजणार नाही. तर त्यासाठी काय करायचं, हे पहा, या पद्धतीनं बटाटा आधी उभं चिरून घ्यायचं. त्यामुळं काय होतं, भेंडी आणि बटाटा सेम साईजमध्ये चिरल्या जातात. बटाटे चिरून झालं की ते पाण्यात घालून घ्यायचे. जर लगेचच पाण्यात घातलं नाही तर बटाटे काळं पडू शकतं. बटाटे पाण्यात घातलं. आता कांदा पाहूया. तर कांदा आपल्याला उभा चिरून घ्यायचा आहे. अगदीच पातळ नको किंवा जाड स्लाईससुद्धा ठेवायचे नाही आहे. तर या पद्धतीनं कांदा चिरून घ्यायचा आहे. कांदा चिरून झाला की गॅसवर कढई तापायला ठेवली. कढई तापली, त्यामध्ये अगदी 2 चमचे तेल घालून घेतलं. तेल छान तापून दिलं आणि तेल तापलं की त्यामध्ये आपल्याला जिऱ्याची फोडणी द्यायची आहे. सर्वात आधी जिरे घालून जिरे छान तडतडून दिले. जिरे तडतडले की त्यामध्ये अगदी बारीक चिरलेला लसूण घालून घेऊ. मिनिटभर लसूण परतला की त्यामध्ये कांदा घालून घेतला. कांदा जास्त परतवायचा नाही आहे किंवा कलरसुद्धा बदलून द्यायचा नाही आहे. कांदा नंतर आपल्याला बटाट्याबरोबर अजून परतवून घ्यायचा आहे. त्यामुळे हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे. अगदी एक 3 ते 4 मिनटं कांदा परतला की हलकासा ट्रान्सपरंट झाला की
त्यामध्ये पुढं आपल्याला थोडीशी हिरवी मिरची घालायची आहे. हिरवी मिरची घातली की आणखी मिनिटभर परतवून घ्या. त्यानंतर आपल्याला यात बटाटे घालून घ्यायचे आहे. बटाटं घातलं की आपल्याला गॅस मोठा करायचा आहे आणि सतत हलवीत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. तर 2 ते 3 मिनटं छान तेल सुटेपर्यंत, बटाट्याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. 2-3 मिनटं बटाटे छान परतवलं की बटाट्याला छान तेल सुटलं आहे. तर आता बटाट्यापुरतं आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. तर बटाट्याच्या चवीपुरतं मीठ घाला, कारण जेव्हा भेंडीत मसाले ॲड करणार आहोत तेव्हा मसाल्यापुरतं आणि भेंडीपुरतं मीठ वरून घालावं लागणार आहे. तर आत्ता फक्त बटाट्यापुरतं मीठ ॲड केलं आणि झाकण ठेवून आपल्याला बटाटं एक 7 ते 8 मिनटं छान शिजवून द्यायचं आहे. तर 7 ते 8 मिनटं झालेली आहेत. झाकण काढलं. हे पहा, बटाटे जवळपास निम्मं शिजलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला भेंडी ॲड करायची आहे. चिरलेली सगळी भेंडी या प्रोसेसला घालून घेतली आणि पुन्हा 1 मिनिटभर परतवून घ्यायचं आहे. हलक्या हाताने परतायचं आहे, खूप जोरात नाही. जर जोरजोराने आपण परतवलं तर ते पाणी सुटेल आणि भेंडी चिकट होईल, मोकळी सुटसुटीत होणार नाही. हलक्या हाताने मिक्स करून घ्या. भेंडी मिक्स केली की यावर झाकण ठेवायचं आहे आणि 3-4 मिनटं याला वाफ द्यायची आहे. या प्रोसेसला काय करायचं, तर त्यामध्ये आपल्याला त्या झाकणावर थोडंसं गार पाणी घालायचं आहे. त्यामुळे काय होईल, जे आतमध्ये वाफ तयार होईल आणि तयार झालेली वाफ जी आपल्या ताटाला आतून वरती जे पाण्याचा थर येणार आहे, तो या गार पाण्यामुळे पुन्हा खाली निथळून जाईल आणि भेंडी शिजायला आपल्याला मदत होईल, लवकर भेंडी शिजेल. तर हे पहा, वरचं ताटातलं पाणी अजिबात भेंडीत पडून द्यायचं नाही आहे. 1-2 वेळामध्ये झाकण अल्लाद्री काढून शिने आपल्याला भेंडी तळापासून हलवून घ्यायची आहे. हलक्या हाताने हलवा, नाहीतर भेंडी चिकट होईल. खूप सोपी आणि साधी प्रोसेस आहे. बारीक बारीक गोष्टी लक्षात घेतल्या की भेंडी बटाटा परफेक्ट शिजतं. काहीही कच्चं राहणार नाही, याची काळजी घ्या. आधी बटाटा आपल्याला अर्धं शिजवून घ्यायचं आणि हे पहा, आता भेंडीबरोबर बटाटा पूर्ण शिजलेलं आहे. भेंडीसुद्धा मऊसूत शिजलेली आहे. तर सगळे छान शिजलं. आता यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. त्यानंतर पाव चमचा हळद घातली आणि मिक्स करून घेतलं. अगदी पाव चमचा हिंग घालते आहे. 1 चमचाभर लाल तिखट घालते आहे. पाव चमचा गरम मसाला ॲड केला आणि अगदी पाव चमचा धना पावडर मिक्स केला. तर चवीनुसार मीठ घातलं आहे आणि मीठ घालताना लक्षात घ्या, आपण बटाट्याला मीठ घातलेलं आहे, तर भेंडीपुरतं आणि मसाल्यापुरतंच आपल्याला मीठ घालायचं आहे. झाकण ठेवून मिनिटभर वाफ काढायची आहे. त्यामुळे काय होतं, तर हा जो मसाल्याचा फ्लेवर आहे तो बटाटा आणि भेंडीमध्ये उतरला जातो. चव अगदी चमचमीत होते.
तर कशी झाली भेंडी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, ज्यामुळे माझे सगळे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. शेवटी थोडीशी फ्रेश कोथिंबीर ॲड करा. कोथिंबीर नसेल आणि कसुरी मेथी असेल तर ती ॲड करा. त्याने सुद्धा फ्लेवर अगदी छान होतो, छान स्वाद येतो. चमचमीत मसाला भेंडी, बटाटा भेंडी तयार आहे. कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.